हे घ्या, मस्त क्रीमी चीजी व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. कॅफेमध्ये आपण इतके भरमसाठ पैसे देतो, पण घरी येऊन किती कमी पैशात हा करता येतो. तुम्हाला सांगू का? हे पदार्थ ना आधी मला आवडायचेच नाहीत. आमच्या मनूमुळे मी खरं तर हे करायला पण शिकले, हळूहळू ट्राय केले आणि मग जेव्हा जमायला लागले तेव्हा आपसूक ते मला पण आवडायला लागले. आज मी त्यातलीच एक रेसिपी शेअर करणार आहे. मस्त क्रीमी व्हाईट सॉस पास्ता करायला एकदम सोपा आहे बरं का. म्हणजे असं वाटेल की अरे आपल्या रोजच्यापेक्षा हे किती सोपं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. जसा मी ड्रेस व्हाईट घातलाय तसाच आपण मस्त असा क्रीमी पास्ता करणार आहोत. खरं बघायला गेलं तर असे पदार्थ करायला अतिशय सोपे असतात, फक्त ते करतानाची व्यवस्थित पद्धत माहिती असली पाहिजे. तीच आज तुम्हाला सांगणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर व्हाईट सॉस पास्ता आपण 3 स्टेप्समध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. पास्ता करण्यासाठी आपण घेतलाय 1 कप पास्ता. पास्ता शिजवण्यासाठी थोडंसं मीठ लागणार आहे. भाज्या परतण्यासाठी लागेल 2 चमचे बटर, 1 चमचा चिरलेला लसूण, थोडंसं बारीक चिरलेलं गाजर, 1 छोटा चिरलेला कांदा, लाल पिवळी हिरवी शिमला मिरची एक पाव ते अर्धा कप घेतली आहे, अर्धा कप स्वीटकॉर्न, चवीपुरतं मीठ, पाव चमचा मिरपूड, अर्धा चमचा इटालियन सीझनिंग आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स. व्हाईट सॉस करण्यासाठी लागेल 2 चमचे बटर, 2 चमचे मैदा, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा इटालियन सीझनिंग, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्धा लिटर उकळून गार केलेलं दूध आणि 2 चीज स्लाइस. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. एकदम सॉर्टेड स्टेप बाय स्टेप साहित्य सांगितलं होतं. आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे. तर पास्ता शिजवण्यासाठी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. आपण नूडल्स कसे किंवा फ्राईड राईसला भात उकळून घेतो तसाच आपल्याला पास्ता उकळत्या पाण्यातनं शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी भांडं मोठं घ्यायचं, पाणी भरपूर घ्यायचं, गॅस मोठा करू आणि पाण्याला एक खळखळून उकळी आणू. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, पास्त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार येतात. हा जो मी वापरते हा पेन्ने पास्ता आहे. यामध्ये सुद्धा मॅकरोनी आणि बरेच प्रकार आहेत. काही काही नावं तर मला माहीत सुद्धा नाही आहेत, पण बऱ्यापैकी तुम्ही एकाच पद्धतीने हा करू शकता. बरं, आता इकडे पाण्याला उकळी पण आली आहे. लक्षात घ्या, पाण्याला उकळी आल्याशिवाय पास्ता, नूडल्स, भात असं टाकायचं नाही. खळखळ उकळी येऊन द्यायची. आता उकळी आली की यामध्ये घालूया हा पास्ता. त्याचसोबत यामध्ये घालायचं आहे मीठ. थोडंसं मीठ घालूया. आता गॅस मोठाच ठेवायचा, कुठेही कमी करायचा नाही आणि हा पास्ता मोठ्या आचेवरच चांगला खळखळून शिजेपर्यंत असंच ठेवायचं आहे. झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही. एक 5 ते 6 मिनिट लागतील. आणि हे बघा, मी 5 ते 7 मिनिट म्हणाले होते, पण हा पास्ता शिजण्यासाठी मला 8 ते 9 मिनिट लागले. पास्ता छान शिजलेला आहे. संपूर्णपणे असा मोठ्या आचेवरच मी शिजवला. हे बघा, तुम्हाला दिसतंय पास्ता अगदी व्यवस्थित शिजलाय. गॅस बंद करूया. याला फार वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर हा चिक्क होतो. याला लगेच या पाण्यामधनं गाळून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस करू. आणि हे बघा, आपला पास्ता आपण चांगला निथळून घेतलाय. मी थोडंसं पाणी मारून याला परत एकदा धुवून घेतलं, म्हणजे हा छान मोकळा मोकळा होतो. आता आपण एवढा पास्ता आत्ता एकाच वेळी करणार आहोत. तुम्हाला जर वाटतंय की प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळा पास्ता करायचा आहे, तर एकदाच तुम्ही जास्त पास्ता शिजवून घेऊ शकता. प्रत्येकाची खाण्याची वेगवेगळी वेळ असेल तर त्यावेळी भाज्या परतायच्या आणि लगेच सॉस तयार करून त्याला सर्व करू शकता. आता आपण याला बाजूला ठेवूया आणि यासाठी लागणाऱ्या भाज्या परतूया. आता यासाठी ना कढईमध्ये घेऊया 2 चमचे बटर आणि थोडंसं तेल, अगदी 1 चमचाभर, साधारण 1 चमचाभर तेल घेतलं. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे बटर हलकं गरम असताना यामध्ये घालूया बारीक चिरलेला लसूण. एक 4-5 कुड्या बारीक चिरून घेतल्या. लसूण परतायचा. आता घालूया 1 छोटा चिरलेला कांदा. बाकीचे सगळ्या भाज्या घालू. गाजर, रंगीत शिमला मिरची आणि उकळून घेतलेले स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न एक 5 मिनटं पाण्यामधनं उकळून घ्यायचे. चवीपुरतं मीठ. गॅस मोठा आणि याला 2 मिनटं परतायचं आहे. गॅस कमी करून परतू नका, नाहीतर मग भाज्या अशा मऊ शिजतात, चांगल्या लागत नाही. मोठ्या गॅसवर भाज्या 2 मिनटं परतल्या की मस्त क्रंची भाज्या होतात. चला, 2 मिनटं भाज्या परतून घेऊ. आणि हे बघा, काय मस्त रंगीबेरंगी भाज्या दिसतात. आता यामध्ये आणखी रंग ॲड करू. थोडंसं रेड चिली फ्लेक्स, इटालियन सीझनिंग किंवा आपला जो ऑरेगॅनो येतो तो घाला आणि मिरपूड.
हे सगळं सीझन करण्यासाठी. आता याला परत थोडंसं चांगलं मिसळून घ्यायचं. गॅस आता मोठाच ठेवूया आणि यामध्ये घालूया शिजवलेला पास्ता. मीठ आपण पास्ता शिजवताना वेगळं घातलं आणि भाज्यांसाठी वेगळं घातलं. आता याला मस्त मिक्स करायचं. आता बऱ्याच जणांना वाटतं पास्ता म्हणजे अनहेल्दी. असं काही नाही. पास्त्यामध्ये सुद्धा खूप हेल्दी प्रकार येतात. प्युअर एकदम गव्हाच्या पिठाचा पण पास्ता असतो. खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते हेल्दी आहेत. आता याला मोठ्या आचेवर आपण 2 मिनटं परतून घेतलं. आपला हा पास्ता तयार झाला. म्हणजे आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली. आता गॅस बंद करते आणि आपल्या तिसऱ्या स्टेपकडे वळूया. आपल्याला व्हाईट सॉस पास्ता करायचा आहे. यासाठी लागणारा व्हाईट सॉस करूया. आता सॉस करण्यासाठी एक पॅन गरम करत ठेवला आहे. मी हा व्हाईट सॉस पास्ता करते जो मला खूप आवडतो. मनस्वीला टोमॅटो म्हणजे रेड सॉस पास्ता आवडतो. तुम्हाला जर तो शिकायचा आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आधी मी असल्या काही गोष्टी करत नव्हते. मलाही वाटायचं की पास्ता म्हणजे अनहेल्दी. पण हा होल व्हीट पास्ता आहे. पास्तासुद्धा हेल्दी करू शकतो. मनस्वीमुळं मी करायला शिकले आणि मग मला वेगवेगळ्या गोष्टी समजल्या. आता इथं मी साधारण 2 ते 3 चमचे बटर घेते आणि इथं मी मैदा वापरते अगदी 2 चमचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. पण व्हाईट सॉस पास्ताला मैदा किंवा गव्हाचं पीठ लागतंच. आता बटर हलकं गरम आहे. यामध्ये घालूया मैदा. गॅस कमीच ठेवूया आणि हा मैदा या बटरमध्ये छान भाजून घ्यायचा आहे. असं ना कच्चेपणा जाईपर्यंत, हलका सुवास येईपर्यंत भाजायचा. आणि हे बघा मैदा कसा मस्त बटरमध्ये भाजला गेला आहे. असा हलका हलका सुवास येतो आहे आणि असा फेस आल्यासारखा दिसतो आहे. यामध्ये घालायचं आहे दूध. अर्धा लिटर दूध घालूया. दूध उकळून गार केलेलं असावं. कच्चं दूध वापरायचं नाही. आता दूध घातलं. गॅस मोठा करू आणि हे सगळं ना चांगलं एकजीव करून घेऊया. आता हे आपल्याला पातळ दिसतं पण हळूहळू दुधाला दाटसरपणा येतो आणि मस्त कन्सिस्टन्सी येते. सॉसला कशी असते तशी. हे एकजीव झालं. याला एक उकळी आणूया आणि हे बघा आता याला उकळी आली आहे आणि तुम्हाला आत्ताच दिसत असेल मैद्यामुळं दुधाला हलका हलका थिकनेस यायला म्हणजे दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता आपण गॅस कमीच करू. जास्त याला शिजवायचं नाही. हे बघा हे कसं असं छान बबल बबल दिसत आहेत. आता यामध्ये आपण सीझनिंग घालू म्हणजे रेड चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो किंवा इटालियन सीझनिंग, मिरपूड आणि मीठ. लक्षात घ्या मिठाने दूध फाटत नाही. तर दूध कोणत्याही आंबट पदार्थामुळं फाटतं. आपण बाकी सगळीकडे मीठ घातलं आहे त्यामुळे इथं फक्त सॉस पुरतंच मीठ घालायचं. याला एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याला आपण थोडंसं एक अर्धा मिनिटं असंच ढवळत राहू. आणि हे बघा याला आपण अर्धा मिनिटं या सगळ्या सीझनिंगसोबत शिजवून घेतलं. आता एक शेवटची स्टेप राहिलेली आहे व्हाईट सॉस करण्याची. यामध्ये घालायच्यात चीज स्लाईस. तर 2 चीज स्लाईस घालते मी. याच्याशिवाय व्हाईट सॉस पास्ताला चव येणार नाही. आणि हां आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. चीजला सुद्धा मीठ असतं त्यामुळं सॉस करत असताना सुरुवातीला जे मीठ घालतो ते जरा बेतानेच घालायचं. चीज घातलं. गॅस कमीच राहू द्या. याला मिक्स करून घेऊ. आपलं साधं चीज असतं ना तेच घालायचं आहे. आणि हे घ्या चीज याच्यामध्ये मस्त मिसळलेलं आहे. आत्ता हे वाटत नाही पण हे इतकं चीजी आणि क्रीमी लागतं ना विचारू नका. आता एकतर हे याच्यात घालायचं किंवा हे याच्यात घालायचं. काय करूया मी काय म्हणते आपण हा जो पास्ता केला की नाही याच्यामध्येच आपण सॉस घालूया. आता गॅस मी थोडा मोठा करते आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. परफेक्ट दिसतंय ना व्हाईट सॉस पास्ता. याला फार शिजवू नका नाहीतर हे खूप आळून बसल्यासारखं होईल. झालं. गॅस करूया बंद आणि आपला हा मस्त क्रीमी चीजी भरपूर भाज्या घालून केलेला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. हा पास्ता सर्व करायचा आणि त्याच्यासोबत ना गार्लिक ब्रेड तुम्ही सर्व करू शकता. गार्लिक ब्रेड कसा तयार करायचा. थोडंसं मेल्ट झालेलं बटर असतं त्याच्यामध्ये खूप बारीक चिरलेला लसूण घालायचा. समजा असं 2-3 चमचे बटर असेल तर एक चमचा भरून लसूण घालून त्याला मिसळायचं. ब्रेडला लावायचं आणि तो ब्रेड असा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा आणि त्या पास्त्यासोबत तो ब्रेड सर्व करायचा. पास्त्यासोबत ब्रेड सर्व करण्याचा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की हा ब्रेड का दिला जातो. खरं तर आपला पारंपरिक पदार्थ नाही त्यामुळे असे प्रश्न आपल्याला पडतात. माझ्या मते सांगू का आधी आपण पास्ता खातो पण प्लेटला बराच तो सॉस चिकटलेला असतो. मग तो कुठल्याही प्रकारचा असो रेड किंवा व्हाईट. मग तो ना त्या ब्रेडने असा छान पुसून खायला खूप मस्त लागतो. माझ्या मते पास्त्यासोबत ब्रेड त्या गोष्टीसाठी सर्व केला जातो. तुमच्या मते कशासाठी सर्व केला जातो हे मला कमेंट करून सांगा. आणि आज आपण मस्त व्हाईट सॉस पास्ता कसा करायचा ते बघितलं आहे. तुम्हाला जर पास्ताच्या आणखीन काही रेसिपीज बघायच्या असतील तर ते सुद्धा मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.